झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये आज संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्यानं रसिकांना एका अनोख्या कार्यक्रमाची मेजवानी मिळाली। निमित्त होतं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्याचं विशेष म्हणजे या पुरस्काराची सर्व रक्कम आशाताईंनी दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचं जाहीर केलं। ही रक्कम त्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत। लता दीदींच्या हस्ते आशाताईंना पुरस्कार प्रदान करण्यात आला। लहान वयापासूनच आशाताईंनी संकटांचा सामना करत सांगीतिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याचं सांगत लता दीदींनी आशाताईंचं खास कौतुक केलं। त्या दीदींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यानं त्याची खास आठवण राहील असं आशाताईंनी मनोगत व्यक्त केलं। एकूणच लता दीदी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशाताई, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर या पाचही भावंडांच्या उपस्थितीनं रसिकांना एका अनोख्या मैफिलीची मेजवानी मिळाली। आशाने 14 वर्षी घर सोडलं आणि ती अतिशय कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून आज ती या जागेला पोहोचली आहे, त्या उंचावर पोहोचली आहे, याचा मला आनंद आहे। भारतरत्नाच्या हातून मिळालेलं हे अवॉर्ड आहे आणि मला अतिशय आनंद आहे की मला ते अवॉर्ड मिळाले। त्याबद्दल अवॉर्ड खूप मिळतात, जिथं म्हणाल तिथं अवॉर्ड मिळत असतात, पण हे अवॉर्ड स्पेशल। त्याच्या आतला हा जो चेक आहे त्यात अनेक लाख रुपये घालून मी हा आपल्या चीफ मिनिस्टरच्या फंडमध्ये जिथं दुष्काळ पडलाय त्यांना मी देणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।